नमस्कार. रविराज, प्रतिमा सर्वच जण हे किल्लेदारांच्या घरात आलेले असतात. आता किल्लेदारांकडे अक्षय तृतीया ते साजरी करतात आणि छान आनंदाने गप्पा मारत असतात. सायली म्हणते आपण गेम खेळूया आणि ती लोक गेमसुद्धा खेळतात. त्या गेममध्ये अनुरूप जोडी, योग्य जोडी ही सायली अर्जुनची ठरते. त्यामुळे प्रियाचा जळफळाट होतो. आता प्रतिमा म्हणते आता अर्जुन सायलीची जोडी अनुरूप ठरलेली आहे, त्यामुळे आता सगळं विसरून तुम्ही त्यांना आता माफ करा आणि सगळ्यांनी नव्याने सुरुवात करा. तेव्हा आता एकही सुभेदार बोलायला तयार होत नाही. तेवढ्यात रविराजला फोन येतो. रविराज म्हणतो अजिबात येणार नाही, माझी मुलगी चौकशीसाठी येणार नाही. तेव्हा लगेच घाबरलेली प्रिया म्हणते काय झालं बाबा? रविराज म्हणतो तुला चौकशीसाठी दामिनी देशमुखने बोलवलं आहे. तेव्हा लगेच प्रिया म्हणते आता कशाला? काय चाललं हे? मी का बाबा सारखी सारखी चौकशीसाठी हजर राहायचं? मी एकदा कोर्टात साक्ष दिली आहे ना. तेव्हा रविराज म्हणतो हो बाळा, तुझं बरोबर आहे, तू नाही जायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो सिनियर का नाही जायचं? अरे तू एक वकील आहेस, चौकशीसाठी बोलल्यावर साक्षीदाराने जावंच लागतं. तू एक वकील असून असा कसा वागू शकतोस? प्रियाला जावंच लागेल साक्ष देण्यासाठी आणि चौकशीसाठी प्रियाला माझ्याकडे आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुखकडे जावंच लागेल, कारण या केसमध्ये ती महत्त्वाची साक्षीदार आहे. तेव्हा रविराज म्हणतो अर्जुन, तू माझ्या मुलीचा अपमान करतोयस. तुला कोणी अधिकार दिला माझ्या मुलीचा अपमान करण्याचा? तुला परवा सांगितलं आहे मी माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू बघत नाही आणि ती चौकशीसाठी नाही येणार. आता रविराज हा अर्जुनवर ओरडून बोलतो सगळ्यांसमोर. हे सायलीला पसंत पडत नाही. सायली जोरात ओरडते रविराज काका, तुम्ही यांच्यावर अशा ओरडून आवाजात बोलू नका. अहो ते बोलतायत ते बरोबर आहे. प्रिया एक साक्षीदार आहे आणि तुम्ही एक वकील असून सुद्धा तुम्हाला कळू नये की साक्षीदाराने कुठेही बोलवलं चौकशीसाठी तरी जावं लागतं. तुम्ही असे कसे वागू शकता रविराज काका? आता तो सायलीचा चढलेला आवाज बघून सुभेदार, प्रतिमा, रविराज, प्रिया सगळ्यांनाच धक्का बसतो. सायली रविराजवर आवाज कसा चढवू शकते? आता कुणी काही बोलत नाही. सायली एकटीच बोलत असते. आता रविराजला सुद्धा कळून चुकतं की प्रिया ही नाटक करते. प्रियाला चौकशी करायची नाही आहे म्हणून ती मुद्दाम तिला त्रास होण्याचं नाटक करते. आता रविराज काहीच न बोलता प्रतिमाला म्हणतो चल आणि तिथून निघून जातो. आता ती लोक गेल्यावर लगेच प्रिया नाटक करते. केलास ना सायली, माझ्या बाबांचा अपमान केलास ना? कुणी अधिकार दिला तुला माझ्या बाबांचा अपमान करण्याचा? त्याच्यासाठीच तू इथे त्यांना बोलवलं होतंस का? तेव्हा सायली म्हणते एक मिनिट प्रिया, मी त्यांचा अपमान केलेला नाही आहे. उलट हे चांगलं सांगत होते. रविराज काकांना ते पटत नव्हतं. एक मुलगी म्हणून ते तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवत आहेत, पण एक वकील म्हणून तुझ्याकडे बघितलं तर तू एक साक्षीदार आहेस. त्यामुळे तुला चौकशीसाठी यावंच लागेल. ते तुझ्या मुलीच्या नजरेने तुझ्याकडे का बघतायत? अशा वेळेस नातं पुढे आणायचं नसतं तर आपलं कर्तव्य निभवायचं असतं. त्यांनी वकिलाचं कर्तव्य निभवायला पाहिजे होतं. वकिलाची जबाबदारी त्यांनी पार पाडायला पाहिजे होती, पण नाही. ते तुझं मुलीचं नातं निभावतात. एक बाप म्हणून त्यांना तुझ्याबद्दल वाईट वाटतंय, पण तू काय आहेस? तू काय चीज आहेस? तू किती खोटारडी आहेस? तू किती लपवालपवी केली आहेस ना, हे माझ्यापेक्षा चांगलं कोणालाच माहीत नाही. तू आश्रमामध्ये कशी वागायचीस आणि विलास पाटीलचा खून हा मधुभाऊने नाही तर साक्षीने केला हे तुला चांगलंच माहीत आहे. तरीसुद्धा तू खोटा आळ मधुभाऊंवर घेतेस. ज्यांनी तुला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी तुला खाऊ पिऊ घातलं, त्यांच्या वडिलांसारख्या त्या मधुभाऊंवर तू आरोप करतेस. कुठे फेडशील गे ही पापं? आता सायली काही बोलायचं थांबत नाही. सायलीचा राग अनावर झालेला असतो. आता एकही सुभेदार बोलत नाही, तोंडातनं शब्दसुद्धा काढत नाही. त्यामुळे आता अर्जुन सायलीला म्हणतो मिसेस सायली शांत व्हा. अहो हिला कितीही काही बोललं तरी उपड्या घड्यावर पाणी. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. चला आपण रूममध्ये जाऊया. आणि अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन जातो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.